पैशाचा पाऊस पडणार आहे। वर्षातल्या 3.5 मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त आहे। देवतेचा आशीर्वाद जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत कुठल्याही पुढच्या कार्याला सुरुवात करत नाही। पूजा आपल्याला ह्या बाजूनीच करायची आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही? छान, कारण आपण स्वामी भक्त आहोत। उद्याचा सण वर्षातल्या 3.5 मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त आहे अक्षय तृतीया। अक्षय ह्या शब्दाचा अर्थ क्षय म्हणजे जे संपतं, आपलं शरीर काय त्याचा क्षय होतो आणि अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असा तो दिवस आहे। मग ह्या दिवशी आपण ज्या पूजा करणारे, ज्या वस्तू खरेदी करणारे, जे दान करणार आहे ते अखंड राहणार आहे। उद्या तुम्ही सकाळी म्हणजे रात्री 12 पासून परवा रात्री 12 पर्यंत जे नाव अखंड घेणार आहे ते अक्षय राहणार आहे। इथे फळ्यावर सगळे मुहूर्त दिलेले आहे। आपल्याला अक्षय तृतीयेची पूजा आपण नेहमी साधी करतो, पण ह्या वेळेस जरा बदल केलाय। जेवढी लक्ष्मी पूजनाची दिवाळीची पूजा असते तशीच ही अक्षय तृतीयेची पूजा मांडायची आहे। प्रॉपर अभिषेक करायचा आहे आणि वर्षभर पैशाचा पाऊस पडणार आहे याचा अनुभव घ्यायचा आहे। पण जेव्हा मी तिला आव्हान करणार आहे तर आपण काय करतो, पुरणपोळी बनवण्यातच आपला अर्धा दिवस निघून जातो। तो नैवेद्य ठेवायचा, मुलींना सांगायचं बाबा देवाला नैवेद्य दाखव, देवाला नैवेद्य दाखवायचं नाही। आपल्याला कोणी म्हटलं या पोहे खायला, हे बघा पोहे दाखवते तुम्हाला आणि परत आठवले तर चालणार आहे का? नाही, नैवेद्य हा अर्पण करायचा आणि जेव्हा लगेच उचलायचं पण नाही। आपण जेवता जेवता आपलं ताट कोणी ओढून घेतलं तर आपण खातोय ना, त्यामुळे 5-10 मिनिटं देवासमोर ठेवायचंय आणि उचलताना जर स्वामी असतील तर स्वामी मी घेते हे शब्द बोलायचे। नाहीतर करतोय आपण पण काही फळच मिळत नाही। 2 वर्ष मठात येते पण अजून काही फरक पडला नाही। ह्या छोट्या छोट्या मटकावरून भरतोय पण खालून आपले छिद्र एवढे आहेत की ते गळून जात आहे। ह्या छोट्या छोट्या गोष्टी स्वामी मी घेते म्हणजे स्वामी तुमच्याशी बोलायला लागते। आधी पूजा कशी करायची आहे ते सांगते। रणजित दादा ही पूजा मी सांगणार आहे आणि कशी करणार आहे ती नमस्कार करून घे की योग्य पूजा होऊ दे। पहिल्यांदा श्री नारायणाच्या खाली तिथे आपण नारायण आणि लक्ष्मीचा फोटो ठेवणार आहे, पण आपल्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो नाही म्हणून फक्त सत्यनारायणाचा जो फोटो आणि दिवाळीची लक्ष्मी मातेचा आपल्याकडे फोटो कॉइन काही असेल ते ठेवायचंय। कधीही कुठल्या देवतेची स्थापना करताना रोजच्या नाही अशा पूजा करताना खाली अक्षता ठेवायची आहे। अक्षत म्हणजे जे अखंड तांदूळ आहे ते ठेवायचे आहे। अक्षता ठेवत आहे त्याच्याच ठिकाणी आपण आपले जे गुरु आहेत स्वामी त्यांनाही स्थान द्यायचं आहे आणि स्वामींचा फोटो ठेवायचा आहे। परत ते स्तोत्र बारीक आवाजात लावून दे। आता पलीकडे आपल्याकडे लक्ष्मी मातेचा आत्ता फोटो नाहीये पण तुम्ही घरी तसा ठेवू शकता आहे। त्यानंतर पहिली पूजेमधला शास्त्र असतं की आधी संकल्प करायचा। कुठलीही पूजा करताना संकल्प जेव्हा करतो, साड्या घ्यायला जातो आपण सांगतो ना की 5,000च्या आतली साडी काहीतरी आपण सांगतो मला ह्या प्रकारची साडी दाखव, तसं हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। आधी संकल्प करूया मग दिवे लावूया। बरं दिवा त्याच्या खाली अक्षता ठेवल्या, दिव्याच्या खाली अक्षता किंवा पान ठेवायचं। ते याच्यासाठी कारण आपण कुठे ठेवतो, धरणी माता आहे म्हणजे ही, आणि त्या धरणीला चटका बसतो आणि दिवा घरी सुद्धा तुम्ही जर खाली डायरेक्ट ठेवला तर दोष लागतो। दिवाळीच्या पण पंत्या ठेवताना द्रोण मिळतात कागदाचे, त्या द्रोण मध्ये ठेवा किंवा तांदूळ टाका, नाहीतर तो भूमीला चटका बसतो आणि आपल्याला दोष, म्हणून आपल्याला पूजेचं 100% फळ मिळत नाही। आणि जर संकल्प नाही केला तर काय होतं, त्याचं सगळं पुण्य शास्त्रात लिहून ठेवलंय इंद्राला मिळतं। म्हणून आपण पूजा करतो ना वर्ष पण फळ का मिळत नाही? सुरुवातीला संकल्प करायचा आहे। दोन्ही दिवे लावून घेतले आहे, दिव्यांची पूजा करूया। त्याला फुल द्या। दिवा प्रज्वलित करताना शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय। वाक्य बघा किती सुंदर आहे। शत्रुबुद्धीच विनाशू दे माझी, शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते असा श्लोक म्हणायचा आहे। त्याच्यामुळे ना तुमची पूजा इतकी सुंदर आणि भाव एवढा छान तयार होणार आहे। जेव्हा फूल टाकतोय ठेवतोय त्याला हळद कुंकू द्या। हळद कुंकू अक्षता लाव त्याला
म्हणजे फुलच डायरेक्ट त्याच्यामध्ये बुडवून घेतलं ना तरी चालेल. दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कुठलीच पूजा करायची नाही, कारण जिथे अग्नी नाहीये तो साक्षी अग्नी, त्याच्याशिवाय कुठली पूजा फलित होत नाही. त्यामुळे घरातलीही पूजा करताना उलट करतो आपण, देवपूजा करतो शेवटी देवा आणि अगरबत्ती लावतोय, तर आधी दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आणि मग पूजा करायची आहे. त्या आधी शंख ठेवून घे इकडे, शंख आणि घंटा. सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येकाच्या घरामध्ये शंख आणि घंटा असली पाहिजे. डाव्या बाजूला शंख आणि उजव्या बाजूला घंटा ठेवायची. त्यांची पण पंचोपचार म्हणजे हळद, कुंकू, अक्षता आणि फूल. पंचोपचारने 4 उपचार होतात, हळद, कुंकू, अक्षता आणि फूल. इथे विड्याची पानं कमी नाही तर घंटा सुद्धा आणि शंख आहे तो पण याच्यावर ठेवायचा आहे, विड्याच्या पानांवरती. आता आपण पहिल्यांदा आचमन करूया. ओम केशवाय. हातात पाणी घ्यायचंय. दादा इकडे तोंड थांब, इकडे तोंड करून दाखव तू. फक्त 1-2 सांगतो. लक्षात घ्या, केशवाय नमः, माधवाय नमः, नारायण नमः बोलताना पाणी आपल्याला इथून घ्यायचं, प्राशन असं करायचं या बाजूला. आणि पाणी पिताना असं जसं आपण पाणी पितो कधी कधी आवाज काढतो ना, तसं सीख काढायचं नाही आपण, कारण आपण पूजा करतो. काही लोक असं करतात, आवाज येतो, तसा आवाज करता कामा नये, तो एक थोडासा दोष लागतो. सुरुवातीचे पहिले 3 मंत्र त्याच्याने पाणी प्राशन करायचे, पुढचे 2 मंत्र पाणी या बाजूने सोडायचं. काही लोक असं सोडतात, असं फक्त पितरांना सोडलं जातं है ना, असं फक्त समोर देवतांना सोडलं या बाजूने, असं सोडायचं. पुढची नावं तुम्ही ऐकू शकता, पण फक्त हे 2 महत्वाचे जास्त. इन केस तुम्हाला ही नावं येत नाहीये, सरळ श्री स्वामी समर्थ म्हणा, आणि जी एक वही मी तुम्हाला करायला सांगितली ना त्याच्यामध्ये YouTube मध्ये बघा आणि ही 3 नामं, ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, आणि आता तो हे करतोय ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः म्हणून असा 5 वेळा संकल्प करायचा आणि मनामध्ये प्रार्थना करायची. ही पूजा कशासाठी करत आहे? देवा, लक्ष्मी माता आणि विष्णू देवा तुमचा वास माझ्या घरामध्ये अखंड असू द्या, याच्यासाठी आपण ही मनातल्या मनात संकल्प, देवाला आपल्या बोली भाषेतला संकल्प कळतो, हा संकल्प करायचा आहे. हात पुसून घ्यायचे, कारण उष्ट हाताने कधी पण देवाला देताना आधी आपलं पाणी प्या किंवा गुळणी करून घ्या आणि मग देवाजवळ काही करा. आपण काहीतरी खाल्ले असते, बडीशोप असते, चहा पिलेला असतो आणि त्याच ह्याच्याने आपण उदबत्ती वगैरे पटकन लावायला जातो. गुळणी करायची. पायावर बाथरूमला गेल्यावर सांगितलं होतं प्रत्येक वेळेस पाय धुवायचे. त्यामुळे पूजा कुठली साधी उदबत्ती लावायची असेल तरी सुचिरभूत म्हणजे फक्त पायावर पाणी घ्या, अगदी थेंबर घ्या आणि डोळ्याला लावायचंय. त्यानंतर ह्या कलशाची, कलश हे कोण आहे? कुलदैवत आहे, तर कलशाची स्थापना करायची. सगळ्यांना माहिती आहे पण शास्त्र म्हणून सांगते, आतमध्ये अक्षता, हळद, कुंकू आणि एक फुल आणि ₹1.25. आजकाल ₹1.25 25 पैसे मिळत नाही, ₹1 कॉइन टाकायचा आहे. कलशाची वरचे केस आहेत ते सगळे काढून घ्यायचे, फक्त वरचा शेंडा राहू द्यायचा आहे आणि त्याला कलशालाही आणि श्रीफळालाही 5 बोट हळद कुंकूची लावायची आहे. म्हणजे ही कसली स्थापना झाली? गुरूंची स्थापना केली, लक्ष्मी नारायणाची स्थापना केली, घंटा शंखाची स्थापना केली, संकल्प केलेला आहे. आणि हे कुलदेवतेचा, ज्यांनी आजपर्यंत देवघरामध्ये श्रीफळ ठेवलं नाही, त्याचा मुहूर्त अतिशय चांगला आहे. एक श्रीफळ इथून महाराजांच्या चरणांना लावून घेऊन जायचंय आणि अशा पद्धतीने कलश ठेवायचा आहे आणि रोज तो धुवायचा आहे. वाटलं तर अमावस्येला तो बदलायचा आहे, त्याचा प्रसाद घेऊन खायचा आहे किंवा तो उगवू द्यायचा आणि आपल्या कुंडीत जसं तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने हा कलश ठेवायचा आहे. पूजा करताना बघितल्यावर अतिशय प्रसन्न वाटले पाहिजे, नाही तर फुलं तांदूळ फेकायची टाकायची म्हणून असं नको. आपण साडी घालताना किती छान मेकअप सावकार सगळं व्यवस्थित करतो ना, दिसायला प्रेझेंटेबल, ती बघून. आणि मी नेहमी म्हणते की पूजा सकाळी मांडायची, लक्ष्मी पूजन असेल तरी सकाळी मांडा, दिवसभर ती पूजा बघून आपल्याला तो आनंद मिळायला पाहिजे. आता 5 जोड पानं ठेवून घे. एक सुपारी द्या ना, 5 ठेवा, खूप आहे ना. कधी पण पूजा म्हणजे देव ठेवतो आपण तर जोडपान ठेवायची आहेत, बाकी देवता ठेवायची नाही, एकच फक्त. कुबेर नाहीये ना आपल्याकडे, त्यामुळे वाटलंच घंटा ते इकडे ठेवून देते जागा पुरत असेल. आता 5 म्हणजे 10 पानं, 2-2 पानं ठेवले. आता गणपती बाप्पाला एका डिशमध्ये ठेवला, आधी अभिषेक करूया. त्या वाटक्यात घे प्लास्टिकच्या.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपण जो संकल्प मनात जो म्हटला होता तर हा दादा मोठ्याने करतोय. हातामध्ये पाणी घेत आहे आणि बोल संकल्प. पाणी घेतलंय हातामध्ये, तांदूळ घेतले, अक्षता, तांदूळ नाही बोलू, देवाचे जे शब्द आहे, दिवा पेटवायचा नाही, दिवा प्रज्वलित करायचा. श्री स्वामी समर्थ. आपण जोपर्यंत संकल्प घेत नाही, करत नाही आणि आपण जर पूजा करतोय तर ती निष्फळ आहे. बाबा संकल्प म्हणजे काय, की कशासाठी करतोय, का करतोय. आपलं तिथे रजिस्ट्रेशन होतं, पंचीकरण होतं. पंचीकरणामध्ये आता त्याच्यामध्ये खूप पंचांग आहे, तिथी बोललं जातं, वार बोललं जातं, गोत्र बोललं जातं, नाव बोललं जातं, या सगळ्या गोष्टी. तर साधा सरळ संकल्प काय, माझं नाव, माझ्या वडिलांचं नाव, माझ्या आईचं नाव, मॅरिड असेल तर बायकोचं नाव, जर नवरा असेल तर बायकोचं नाव, बायको असेल तर नवऱ्याचं नाव, मुलं झाली असेल तर मुलांचं नाव, म्हणजे सगळ्यांची नावं घ्यायची. आणि आपल्या आजोबा असेल तर आजोबांचं नाव, आजी असेल तर आजी, सगळ्यांचं नाव घ्यायचंय. कुठं राहतात तुम्ही, कळंबोलीत राहतात, कोण पनवेलला राहत असेल, कोण खारघरून आला असेल, त्यांनी आपापल्या ठिकाणचं नाव बोलायचं, वार बोलायचं आहे. जर आपल्याला नक्षत्र कॅलेंडर मध्ये लिहिलं असतं बाबा काय नक्षत्र आहे, तो नक्षत्र फक्त बोलायचं. आणि ते बोलून सगळं झाल्याच्या नंतर मी आज या शुभ मुहूर्तावर ह्यासाठी पूजा करत आहे. अक्षय तृतीयेला काय, जसं बघा आपण सांगितलं की लक्ष्मीची प्राप्ती, तर त्या लक्ष्मीची प्राप्ती, अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी. कारण लक्ष्मी माता अचल आहे, म्हणजे स्थिर नाही, तर स्थिर संपदा प्राप्तीसाठी. आणि त्याच्यानंतर वृद्धिंगत व्यवसाय, कोणाचा व्यवसाय असेल व्यापार वृद्धीसाठी ते तुम्ही बोलू शकता. हा संकल्प बोलायचा साधा सुद्धा. कोणाला येत नसेल तर करू नका की आणि मला येत नाही तर काय संकल्प करू, हा साधा जरी बोलला तरी चालतो. हा इम्पॉर्टंट आहे. तर संकल्प करून झाल्यानंतर ते हातात तर अगोदर तुम्हाला माहिती आहे, मी सांगितल्याप्रमाणे पाणी घ्यायचं आहे, म्हणजे जल आहे, अखंड अक्षता, तुटलेले तांदूळ, तुटलेली अक्षता घ्यायची नाही. त्याच्यानंतर हळद कुंकू घ्यायचं आणि छोटस फूल घ्यायचं आहे. ते बोलून झाल्याच्या नंतर एखाद्या वाटीमध्ये ते पाणी सोडायचं आहे शक्यतो, वाटीमध्ये घ्या. आणि नंतर मग पूजा करून झाल्यानंतर कुठल्याही चांगल्या पवित्र झाडावर, तुळशीवर किंवा औदुंबरावर ते सोडू शकता. दादा सांगत आहे की हातात ज्या थोड्या अक्षता राहतात ना, आपण असं असं करतो, कशा तरी पुसतो, असं नाही. पुन्हा एक पळीभर घ्यायचं, 2 पळीभर पाणी घ्या आणि हातातलं ते सगळं निघून जा. एक रुमाल जवळ ठेवायचा आहे, देवांना पुसायचा रुमाल वेगळा, तुमचा हात पुसायचा रुमाल हा वेगळा वापरायचा आहे. आपण लादी पुसायच्या कपड्याने अंग पुसतो का, नाही ना. मग देवांना सुद्धा त्यांची खालची तिथे जे खराब असेल, लाकडाचा देवारा असेल, तर पुसायला ते वस्त्र वेगळं आणि देवांचं अंग पुसायला वेगळं वस्त्र ठेवायचं. देव काही बोलत नाही बिचारे, फक्त आपल्याला ती फलप्राप्ती होत नाही. आता आपण काय केलं, संकल्प केला, संकल्प केल्याच्या नंतर मग आपण काय करायचं, कुठली पूजा असू द्या ओंकार, मी तोच घेईन. आशीर्वाद, कुलदेवतेचा आशीर्वाद, कुलस्वामिनीचा आशीर्वाद, माता पित्रांचा आशीर्वाद, ग्रामदेवतेचा आशीर्वाद जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत कुठल्याही पूजा करायला सुरुवात करत नाही. जसं आपण मगाशी संकल्प केला तसंच हे इम्पॉर्टंट आहे. तर पहिलं तुम्ही हे या पद्धतीने करू शकता. तर त्यासाठी आपण काय म्हणू शकतो, ओम गम गणपते नमः, ओम मातृपितृ देवताभ्यो नमः. आता कुठली पूजा करताना पहिली सिस्टम अशी सांगितली जाते की 5 पानं विडं मांडली जातात. आता ही आपण शॉर्ट पद्धतीने दाखवतोय कारण घरच्यांना एवढी मोठी पूजा करता येऊ शकत नाही. तर 5 पानं असतात, तर 5 सुपारी ते ठेवली जाते आणि प्रत्येकाची पूजा केली जाते. ती पूजा आपल्याला ह्या बाजूनीच करायची आहे, म्हणजे मी जी उभा आहे उजव्या साईडने डाव्या साईडने करायची. बरेच वेळेला आपण काय करतो, इथून अशी पूजा करतो, तर तशी पूजा नाही. तर त्या पहिली असते गणपतीची, शेवटची असते आपली लास्ट गुरूंची, म्हणजे जे आपले गुरु आहेत, जे ज्यांना आपण गुरु मानतात, तर त्या गुरूंचं पण आपण ब्लेसिंग घ्यायचं असतं. मग सगळ्यांचं आपण मग त्यावेळेला काय करू शकतो, फक्त नमस्कार करा. ओम गणेशाय नमः, ओम मातृपितृ देवताभ्यो नमः, ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. कुलदेवतेचं ज्यांना कुलदेवता माहिती आहे, तुळजाभवानी देवी नमः, ज्यांना ज्यांची सप्तशृंगी देवी नमः, त्यांचं नाव महालक्ष्मी देवी नमः. खंडोबा कुलदेव श्री खंडोबा देवता, त्यांचं स्मरण करायचं, ध्यान करायचं, म्हणजे त्यांचे आशीर्वाद. ग्रामदेवताभ्यो नमः, ग्रामदेवतेचं ज्यांचं नाव माहिती असेल ग्रामदेवतेचं नाव घ्या. नंतर श्री स्वामी समर्थ देवताभ्यो नमः, ओम सर्व देवताभ्यो नमः, सर्व गुरुभ्यो नमः, सर्व गुरुभ्यो म्हटल्यानंतर एक गुरु नाही आले, एवढी गुरुची परंपरा आहे ना, ती सगळ्या गुरुच्या परंपराचा आशीर्वाद होता, म्हणजे त्यांचे पण ब्लेसिंग्स आपल्याला मिळाले. ठीक आहे, म्हणजे त्यांचा आपण आशीर्वाद घेतल्यानंतर ते झालं. ते घेतल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे, हा जो कलश मांडला आहे ना, त्या कलश मध्ये सप्त नद्या वाहतात. मग त्या सप्त नद्याचा आता आपल्याला तो मंत्र आहे, गंगेच यमुनेचे व गोदावरी सरस्वती कावेरी सनिध्यम जल सनिध्यम कुरु, असा आहे. म्हणजे ही सप्त नद्या. आता हे पुढचं काही लोकांना मंत्र येणार नाही, मग फक्त काय करा, 7 नद्यांचं नाव घ्या. मग त्याच्यानंतर पुढे मराठीत बोला,
की हे सर्व नद्यांनो, हे पवित्र नद्यांनो, मी तुम्हाला आव्हान करत आहे, या माझ्या पूजेच्या ठिकाणी तुम्ही या कलशामध्ये स्थानापन्न व्हा. काय बोलायचं? स्थानापन्न व्हा, स्थापित व्हा. काही शब्द थोडेसे तुम्हाला वापरायला जरूर लागतील, पण वापरलं तर बरं पडेल. म्हणजे तुम्हाला वाटेल काहीतरी मी पूजा केली बाबा, माझ्याकडून झाली, तरी कोणी आपल्याकडे अवेलेबल नसेल तर. जेणेकरून काय होईल, त्या सप्त नद्या, त्यांचं जे आव्हान आपण केल्यामुळे इथे ते झालेलं आहे, स्थान झालेलं आहे. मग त्याच्यानंतर काय करायचं, ह्या कलश तो स्थापन केलेला आहे, त्या कलशाची पूजा करायची. त्या कलशाची पूजा काय करताना पहिल्यांदा आपण काय करायची, आता बघा मी काय करतो, मी आता बोलू शकत नाही, एकसाथ माहित नाही घेताय ना, पण आई सांगते तुम्हाला मी काय काय करतो ते तुम्हाला ऐकवतो. श्री स्वामी. दादाने किती छान गोष्ट सांगितली की जेव्हा कुलदेवता ग्रामदेवता म्हणतो ना, तर डोळे बंद करायचे, आठवायची आपली ग्रामदेवता कुठली, तिचं स्मरण फक्त ती जशी दिसते ना ते आठवायचा प्रयत्न करते. आपण म्हणतो ना की मन चिंत लगेच ती तिथे येते, तिला आव्हान करायचं.